Welcome to free online classes of physics with Lambos. So, dear students, in the last lecture, we have studied the second thermodynamic process, which one? Isothermal process, constant temperature process, की ज्या प्रोसेसमध्ये प्रेशर आणि व्हॉल्यूम हे जे स्टेट व्हेरिएबल्स आहेत सिस्टीमचे ते चेंज होतील, बट टेम्परेचर विल रिमेन कॉन्स्टंट. Change in temperature will remain constant. So let us learn the third thermodynamic process, which is nothing but isobaric process. आता ह्या आयसोबारिक प्रोसेसची डेफिनेशन घेण्यासाठी हा ब्रॅकेट पुरेसा आहे. यावरूनच सर्व काही तुम्हाला कळतं. आपल्याला माहिती आहे जी सिस्टीम तुम्ही कन्सिडर करत आहात थर्मोडायनॅमिक प्रोसेस एक्सप्लेन करण्यासाठी, ती सिस्टीम म्हणजे आपली आयडियल गॅस आहे. आपण अझम्पशन्सचे थर्मोडायनॅमिक स्टडी करताना मेड केलेले आहेत. 3 अझम्पशन्स आहेत. त्यातलं सेकंड अझम्पशन आहे द सिस्टीम इन ऑल थर्मोडायनॅमिक प्रोसेस इज अन आयडियल गॅस. मग आयडियल गॅसचे स्टेट व्हेरिएबल्स मध्ये प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर तुम्ही कन्सिडर करता. तर यातील आयसोबारिक प्रोसेस इज कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस. यावेळी बदल कुणामध्ये होणार? व्हॉल्यूम आणि टेम्परेचर मध्ये. म्हणजे जर तुम्ही एखाद्या सिस्टीमच्या व्हॉल्यूम आणि टेम्परेचर या स्टेट व्हेरिएबल्स मध्ये चेंज घडून आणलात आणि त्यावेळेचं प्रेशर कॉन्स्टंट राहिलं, तर तुम्ही त्या प्रोसेसला आयसोबारिक प्रोसेस म्हणू शकता. आणि सिंपल जर डेफिनेशन तुम्हाला समजून घ्यायची असेल आयसोबारिक प्रोसेसची, तर म्हणू शकता द प्रोसेस इन विच प्रेशर ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. मग प्रेशर कॉन्स्टंट म्हणजे बदलणार कोण? व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. सो लेट अस learn this definition. The process in which pressure of system remains constant throughout, म्हणजे ती प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत प्रेशर कॉन्स्टंट राहिलं पाहिजे, इज कॉल्ड आयसोबारिक प्रोसेस. आता तुम्हाला डेफिनेशन जर कळलं असेल तर काही पॉइंट जे आहेत जे आयसोबारिक प्रोसेसला एक्सप्लेन करणारे, ते आपण पॉइंट मधून ही प्रोसेस एक्सप्लेन करूया. सो लेट अस टेक द एक्सप्लेनेशन ऑफ दिस आयसोबारिक प्रोसेस. आपल्याला माहिती आहे दिस इज कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस. त्यामुळे चेंज इन प्रेशर किती असणार? 0 असणार. तो पहिला पॉइंट असणार आपला इथला. पहा, इट इज कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस म्हणजे चेंज इन प्रेशर इक्वल टू 0. पण या प्रोसेसमध्ये प्रेशर कॉन्स्टंट असलं तरी व्हॉल्यूम आणि टेम्परेचर चेंज होते. आणि व्हॉल्यूम आणि टेम्परेचर चेंज होत असेल तर आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक काय सांगतो माहितीये का? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक सांगतो, ज्या वेळेला तुम्ही हीट एखाद्या सिस्टीमला सप्लाय करता, त्यावेळेला त्या हीटमुळं त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी चेंज होईल, इन्क्रीज होईल, टेम्परेचर इन्क्रीज होईल आणि वर्क डन होईल. म्हणजे सप्लाइड हीट विल चेंज टेम्परेचर ऑफ सिस्टीम अँड व्हॉल्यूम ऑफ दॅट सिस्टीम. म्हणजे इथं हीट सप्लाइड मुळे सिस्टीम मध्ये दोन बदल दिसतील तुम्हाला. सिस्टीमची इंटरनल एनर्जी इन्क्रीज होईल आणि सिस्टीमची व्हॉल्यूम इन्क्रीज होईल. इंटरनल एनर्जी इन्क्रीज होणार म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज होणार आणि व्हॉल्यूम इन्क्रीज होणार म्हणजे वर्क डन होणार. त्यामुळं या प्रोसेसमध्ये चेंज इन इंटरनल एनर्जी, त्याचबरोबर वर्क डन, त्याचबरोबर हीट सप्लाय हे 0 असणार नाही. जसं आयसोथर्मल मध्ये हीट आणि वर्क 0 नव्हते, पण चेंज इन इंटरनल एनर्जी 0 होती, कारण का टेम्परेचर कॉन्स्टंट होतं. इथं टेम्परेचर बदलत आहे म्हणजे इंटरनल एनर्जी देखील बदलणार. त्यामुळे सेकंड पॉइंट तुमचा या प्रोसेसचा असा राहील, फॉर आयसोबारिक प्रोसेस नन ऑफ द फॉलोइंग क्वांटिटीज, कोण आहेत पहा, या तिघांच्या पैकी कुणीही 0 असणार नाही. म्हणजे हीट एक्सचेंज, चेंज इन इंटरनल एनर्जी आणि वर्क डन हे 0 असणार नाही. याचा अर्थ असा, जी हीट तुम्ही सप्लाय करताय त्या हीटमुळं इंटरनल एनर्जी मध्ये बदल होणार म्हणजे टेम्परेचर मध्ये बदल होणार. वर्क डन तुम्हाला झालेले मिळेल म्हणजे व्हॉल्यूम चेंज होणार आहे. आर यू गेटिंग दिस? त्यामुळे हा इम्पॉर्टंट पॉइंट तुम्ही आयसोबारिक प्रोसेस साठी समजावून घेतला. आणि तिसरा पॉइंट असा आहे, दिस आयसोबारिक प्रोसेस टेक्स प्लेस इन ओपन व्हेसल. सी हिअर द प्रोसेस इज कॅरीड आउट इन ओपन व्हेसल. मी एक्झाम्पल देतो, त्यातून कळेल तुम्हाला ओपन व्हेसल मध्ये कशी ही प्रोसेस होते. पहा, जर एखाद्या व्हेसल मध्ये तुम्ही वॉटर घेतलात आणि त्या वॉटरला हिटिंग स्टार्ट केलात, तर ते हिटिंग स्टार्ट होईल अप टू बॉइलिंग. आता बॉइलिंग होत असताना प्रेशर कॉन्स्टंट राहील म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर असेल, पण दोन्ही त्याचे
व्हॉल्यूम आणि टेम्परेचर बदलत नाही. दॅट्स वाय बॉइलिंग ऑफ वॉटर, एक्झाम्पल घेत असताना आयसोबारिक प्रोसेसचा, बॉइलिंग वॉटर ॲट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज अन आयसोबारिक प्रोसेस. म्हणजे ह्या बॉइलिंग होत असताना वॉटरचं प्रेशर कॉन्स्टंट राहतं आणि मग व्हॉल्यूम आणि टेम्परेचर मध्ये बदल होते. तर ही जी प्रोसेस आहे आयसोबारिक प्रोसेस, जर आपल्याला पीव्ही डायग्राम न रिप्रेझेंट करता आली तर त्या प्रोसेसला काय नाव देता येईल एका वर्ड मध्ये? जसं आयसोथर्मल प्रोसेसच्या पीव्ही डायग्रामला तुम्ही आयसोथर्म म्हटलाय, मग आयसोबारिक प्रोसेसच्या पीव्ही डायग्रामला आयसोबार म्हणता येईल आपल्याला. आणि हा आयसोबार कॉन्स्टंट प्रेशरला होतोय ना. मग कॉन्स्टंट प्रेशर असेल तर पी ऍक्सिस वर, प्रेशर ऍक्सिस वरचा कोऑर्डिनेट नेहमी कॉन्स्टंट राहील, फक्त व्हॉल्यूम ऍक्सिसचा कोऑर्डिनेट बदलणार. त्यामुळे हा ग्राफ तुम्हाला स्ट्रेट दिसेल, आयसोबार स्ट्रेट दिसेल, जसा आयसोथर्म कर्व्ड असतो. सो पीव्ही डायग्राम ऑफ एन आयसोबारिक प्रोसेस, त्यालाच तुम्ही आयसोबार म्हणणार आहात. ही पीव्ही डायग्राम, लेट अस रेफर दिस पीव्ही डायग्राम. सी हियर, ज्या पीव्ही डायग्राम मध्ये प्रेशर कॉन्स्टंट ठेवलाय ते वाय ऍक्सिस वर घेतलाय. सी हियर, प्रेशर इज कॉन्स्टंट थ्रू आउट आणि व्हॉल्यूम जो चेंज होतोय तो एक्स ऍक्सिस वर घेतलाय. तो व्हॉल्यूम व्हीआय टू व्हीएफ, इनिशियल व्हॉल्यूम व्हीआय आहे, तो बदलतोय व्हीएफ, म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीज होतोय. म्हणजे इथं होणारे वर्क डन हे पॉझिटिव्ह असणार, वर्क विल बी डन बाय द सिस्टीम. आणि व्हॉल्यूम इन्क्रीज होत असताना टेम्परेचर पण बदलतंय. म्हणजे इनिशियल स्टेट 1 असतानाचा व्हॉल्यूम आपण व्हीआय घेतला तर टेम्परेचर टीआय असेल. फायनल स्टेट 2 याचा व्हॉल्यूम तुम्ही व्हीएफ घेतलात तर त्यावेळेचं टेम्परेचर टीएफ असेल. पण ही सगळा चेंज होत असताना व्हॉल्यूम आणि टेम्परेचर मध्ये प्रेशर इज कॉन्स्टंट. त्यामुळे आयसोबार जो आहे तो स्ट्रेट दिसतो, जो व्हॉल्यूम ऍक्सिसला पॅरलल आहे. आता या आयसोबार वरून आपण पुढे स्टडी करूया, व्हॉट इज द थर्मोडायनॅमिक्स ऑफ एन आयसोबारिक प्रोसेस. आयसोबारिक प्रोसेसची थर्मोडायनॅमिक काय आहे, किंवा इथं जे वर्क डन होणार आहे, इथं जी हीट ट्रान्सफर होणार आहे, ती हीट ट्रान्सफर आणि वर्क डन इक्वल असणार नाही. कारण इथं इंटरनल एनर्जी, टेम्परेचर चेंज होते आणि त्यामुळं डेफिनेटली हीट ट्रान्सफर आणि वर्क डन इथं इक्वल असणार नाही. म्हणजे आपल्याला इथं एक्सप्रेशन हीट एक्सचेंजचं काढावं लागेल. हीट एक्सचेंजचं एक्सप्रेशन काढावं लागेल. वर्कडनचं पण काढणार आपण, वर्कडनचं पण एक्सप्रेशन काढणार आणि हीट एक्सचेंजचं पण एक्सप्रेशन काढावं लागेल, की कारण हे दोन्हीही डिफरंट व्हॅल्यू असणार, इक्वल नसणार, कारण इंटरनल एनर्जी चेंज होत आहे. सो लेट अस लर्न thermodynamics of isobaric process. See here, thermodynamics of an isobaric process, ज्यामध्ये तुम्ही एक्सप्रेशन काढत आहात हीट एक्सचेंज ऍज वेल एज वर्क डन इन दिस प्रोसेस. आता या प्रोसेस मध्ये व्हॉल्यूम इन्क्रीज होतोय म्हणजे एक्सपान्शन आहे, बट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. मग त्यासाठी आपण, आपल्याला माहिती आहे सर्वांना, आयसोबारिक प्रोसेस मध्ये प्रेशर ऑफ सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट, म्हणजे चेंज इन प्रेशर किती, 0. ह्या स्टेटमेंट मधून कळेल पहा. इन आयसोबारिक प्रोसेस प्रेशर ऑफ सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट, आणि प्रेशर कॉन्स्टंट राहत असेल तर चेंज इन प्रेशर किती, 0. सो लेट अस कन्सिडर व्हॉल्यूम एक्सपान्शन, म्हणजे गॅसचा, आयडियल गॅसचा व्हॉल्यूम इन्क्रीज होतोय बट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. जसं आपण पीव्ही डायग्राम मध्ये बघितलं की गॅसचा व्हॉल्यूम इन्क्रीज होतोय व्हीआय टू व्हीएफ, पण त्यावेळेचं गॅसचं प्रेशर राहतं पीआय, हे कॉन्स्टंट राहतं. सो लेट अस कन्सिडर volume expansion of an ideal gas. Ideal gas is undergoing expansion in volume but at constant pressure. आणि त्यावेळेचे त्याचे जे स्टेट व्हेरिएबल्स आहेत, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर बदलणारे, ते इनिशियल स्टेटचे स्टेट व्हेरिएबल्स आपण असं लिहू शकता. सी हियर, व्हीआय आणि टीआय हे इनिशियल स्टेटचे व्हॉल्यूम आणि टेम्परेचर्स आहेत, आणि फायनल स्टेटचे व्हॉल्यूम आणि टेम्परेचर तुम्ही घेऊ शकता व्हीएफ आणि टीएफ, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर ऑफ सिस्टीम इन फायनल स्टेट घेऊ शकता. आता इथं एक्सपान्शन होत असताना टेम्परेचर बदलतंय आणि व्हॉल्यूम पण इन्क्रीज होतोय, म्हणजे वर्क डन होतंय आणि सिस्टीमची इंटरनल एनर्जी देखील चेंज होते. त्यामुळं वर्क डन चे एक्सप्रेशन तुम्ही इथं फाइंड करू शकता, वर्क डन इन दिस एक्सपान्शन. आणि आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे वर्क डनचा, dw इक्वल टू pdv, dw इक्वल टू pdv. आणि टोटल वर्क डन जर पाहिजे असेल व्हीआय टू व्हीएफ
एवढा व्हॉल्यूम इन्क्रीज करण्यासाठी, तर त्याला आपण W म्हणूया. सी हिअर W इक्वल टू PdV, आणि व्हॉल्यूम मधला चेंज आहे तो फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. सी हिअर फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. आता मात्र ही राईट हँड साइडची जी टर्म लिहिलेली आहे त्या आयडियल गॅस इक्वेशन वरून आलेली टर्म आहे. ते इक्वेशन कसं लिहितो आपण? PV इक्वल टू NRT. आता यामध्ये PV लेफ्ट हँड साइडचा व्हॉल्यूम चेंज होतोय VF टू VI, isn't it? मग राईट हँड साइडचा टेम्परेचर पण चेंज होणार आहे TF टू TI. That's why the equation 1 you can understand what it gives. This is the work done in this expansion. म्हणजे आपल्याला माहिती आहे आयसोबारिक प्रोसेस मध्ये वर्क डन पण होणार आहे आणि इंटरनल एनर्जी सिस्टीमची देखील चेंज होणार आहे. आता आपण फाइंड आउट करूया चेंज इन इंटरनल एनर्जी. सी हिअर चेंज इन इंटरनल एनर्जी फाइंड आउट करूया आपण. आणि इंटरनल एनर्जी मधला चेंज जो करायचा आहे तो चेंज फाइंड करण्यासाठी आपण स्पेसिफिक हीट चा फॉर्म्युला यूज करूया. सी हिअर डेल्टा यू चेंज इन इंटरनल एनर्जी दॅट इक्वल टू एन CV डेल्टा टी. आता इथं CV म्हणजे काय आहे? स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, आणि डेल्टा टी काय आहे? चेंज इन टेम्परेचर. मग इथं चेंज इन टेम्परेचरच्या व्हॅल्यू TF मायनस TI अशा तुम्हाला लिहिता येतील. आता इथं आपल्याला सिस्टीमचा प्रेशर कॉन्स्टंट आहे, म्हणजे स्पेसिफिक हीट जी आहे ती कॉन्स्टंट व्हॉल्यूमची घेऊन चालणार नाही, आपल्याला कॉन्स्टंट प्रेशरची स्पेसिफिक हीट पाहिजे, आणि त्यासाठी आपण पुढे बदल करणार आहोत. So this is nothing but equation 2 gives you change in internal energy of the system, but in terms of molar specific heat of gas at constant volume, जी आपल्याला कॉन्स्टंट प्रेशर मध्ये स्पेसिफिक हीट पाहिजे. आता जर वर्क डन होत असेल, इंटरनल एनर्जी चेंज होत असेल, तर ह्या दोघांचं मिळून हीट सप्लाइड आपल्याला मिळेल. आणि त्या फाइंड करण्यासाठी बिफोर दॅट लेट अस रेफर व्हॉट इज CV हिअर. सी हिअर CV is the specific heat at constant volume, आणि डेल्टा T म्हणजे काय पहा? TF minus TI change in temperature. आता इथं पुढे आपण रेफर करूया फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स जी हीट एक्सचेंज झाली, कारण तो गॅस एक्सपांड होतोय, याचा अर्थ गॅसला सराउंडिंग कडून हीट मिळालेली आहे, गॅसने हीट ऍब्झॉर्ब केलेली आहे, त्यामुळे त्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज होतोय, आणि त्याचबरोबर त्या हीट मधला काही पार्ट इंटरनल एनर्जी चेंज करतोय. मग इक्वेशन 1 मध्ये आपल्याला वर्क डन मिळालं, इक्वेशन 2 मध्ये आपल्याला चेंज इन इंटरनल एनर्जी मिळाली. आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक काय सांगेल तुम्हाला? किती हीट सप्लाय केली आणि त्यापैकी किती पार्ट इंटरनल एनर्जी साठी यूज झाला आणि किती पार्ट वर्क डन साठी यूज केला तो. सी हिअर हीट एक्सचेंज्ड इन दिस प्रोसेस, आयसोबॅरिक प्रोसेस मध्ये एक्सचेंज झालेली हीट Q इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस वर्क डन. हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्सचा मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे, सर्वांना माहिती आहे. आता यातील इक्वेशन 1 मध्ये वर्क डनची आपण व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे, आणि इक्वेशन 2 मध्ये चेंज इन इंटरनल एनर्जीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेली आहे. सो इक्वेशन 1 and 2 तुम्ही इक्वेशन 3 मध्ये सबस्टिट्यूट करू शकता. सी हिअर युजिंग इक्वेशन्स 1 म्हणजे वर्क डनचं, 2 म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जीचं, you can substitute in equation 3. You will get heat exchange in isobaric process. सराउंडिंग कडून सिस्टीमला जी हीट मिळालेली आहे ती तुम्हाला इक्वेशन 3 मधून मिळेल. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया वर्क डनची आणि चेंज इन इंटरनल एनर्जीची. सी हिअर Q इक्वल टू दिस इज द व्हॅल्यू ऑफ चेंज इन इंटरनल एनर्जी, आपण जस्ट अगोदरच्या स्लाइडवर पाहिलं, आणि दिस इज द व्हॅल्यू ऑफ वर्क डन. आता ह्या दोन टर्म्स मधून आपल्याला कॉमन टर्म्स काय मिळतील पहा. N दोन्हीकडे कॉमन आहे, दोन्ही टर्म मध्ये कॉमन आहे. त्यानंतर TF मायनस TI हा चेंज इन टेम्परेचर देखील कॉमन आहे, त्यामुळं आपण ब्रॅकेट मध्ये आपल्याला काय मिळेल? CV प्लस R. सेकंड टर्म मध्ये पहा, आपण इथं काय घेणार स्टेप मध्ये, हे चेंज इन टेम्परेचर कॉमन आहे ते आपण आउटसाइडला घेतलं. आता अजून तुम्ही ह्या ब्रॅकेट मधून N देखील कॉमन घेऊ शकता. सी हिअर N. आता ब्रॅकेट मध्ये काय राहिलं शिल्लक? CV प्लस R इंटू ब्रॅकेट TF मायनस TI. आता सर्वांनाच आठवत असेल मेयर्स रिलेशन तुम्ही समजावून घेतलेला कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस मध्ये, मेयर्स रिलेशन, and that Mayer's relation is nothing but
रिलेशन बिटवीन मोलर स्पेसिफिक हीट ऑफ गॅस किंवा प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऑफ गॅस मध्ये रिलेशन असतं. ते रिलेशन कसं लिहिलं जातं? Cp मायनस Cv इक्वल टू आर. Cp मायनस Cv इक्वल टू आर. मग यातून मला Cp काढायचं असेल तर Cv प्लस आर मिळेल. म्हणजे इथं हा जो ब्रॅकेट आहे ह्या ब्रॅकेट ऐवजी मी व्हॅल्यू लिहिणार Cp. कशावरून? मेयर्स रिलेशन वरून. सी हिअर. इथं मी Cp व्हॅल्यू लिहिली, n आहे तसंच, आणि हा टेम्परेचर जो डिफरन्स आहे, चेंज इन टेम्परेचर आहे, तो देखील आहे तसाच लिहिला. फक्त इथं Cp लिहिलं कारण मेयर्स रिलेशन मला ते लिहिता आलं. सो इक्वेशन 4 gives you expression for heat transferred in isobaric process. आणि ही जी हीट एन्व्हायरमेंट कडून सिस्टीमला ट्रान्सफर झालेली आहे, त्यामुळं ही हीट तुम्ही पॉझिटिव्ह घेऊ शकता. आर यू गेटिंग इट? या इक्वेशन 4 मध्ये Cp म्हणजे काय? पुन्हा एकदा पहा. व्हॉट इज Cp? Cp इज मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. आणि ती व्हॅल्यू मला मेयर्स रिलेशन वरून मिळाली. मेयर्स रिलेशन तुम्ही या पद्धतीचं स्टडी केले पहा. Cp मायनस Cv इक्वल टू आर. मग Cp इक्वल टू येणार Cv प्लस आर. तीच व्हॅल्यू इथं तुम्ही सबस्टिट्यूट केलाय. मेयर्स रिलेशन. आता ह्या इक्वेशन 4 वरून आपल्याला काय सांगता येईल? जी पण हीट एक्सचेंज होणार आहे आयसोबॅरिक प्रोसेस मध्ये, ती हीट दोन ठिकाणी वापरली जाणार. बरोबर आहे ना? हीट एक्सचेंज इज पार्टली युज्ड फॉर इन्क्रीजिंग टेम्परेचर, म्हणजेच इन्क्रीजिंग इंटरनल एनर्जी, अँड रिमेनिंग पार्ट विल बी युज्ड टू डू वर्क. इथूनच कळतंय तुम्हाला ते. इथूनच कळतंय. आर यू गेटिंग दिस? सो हेन्स heat exchange is partly used for increasing temperature and hence internal energy. म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज होत असेल तर इंटरनल एनर्जी इन्क्रीज होणार, and remaining part of heat will be used to do some work. आता इथं जे सिस्टीमचं टेम्परेचर चेंज होणार आहे, the change of temperature of system depends on the specific heat at constant pressure. See here, Cp ची जी व्हॅल्यू आहे ती Cp ची व्हॅल्यू म्हणजे स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर डिसाइड्स द चेंज इन टेम्परेचर ऑफ दॅट आयडियल गॅस. ते एक स्टेटमेंट आपण रीड करा. द चेंज इन टेम्परेचर ऑफ द सिस्टीम. या सिस्टीम मध्ये, सिस्टीमचं या प्रोसेसमध्ये, आयसोबारिक प्रोसेसमध्ये सिस्टीमचं टेम्परेचर चेंज होणार आहे ना, दॅट चेंज इन टेम्परेचर डिपेंड्स अपॉन स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. सो इन दिस वे वी हॅव स्टडीड third thermodynamic process, the name isobaric process, constant pressure process. त्याची डेफिनेशन तुम्ही समजावून घेतलात, नंतर त्याला तुम्ही 3 to 4 पॉइंट्स मधून एक्सप्लेन केलात, त्याचा पीव्ही डायग्राम समजावून घेतलात, आणि नंतर आता आपण थर्मोडायनामिक्स ऑफ आयसोबारिक प्रोसेस स्टडी करताना इथं तुम्ही एक्सप्रेशन फाइंड आउट केलात हीट ट्रान्सफरचं, जे एक्सप्रेशन आहे इक्वेशन 4 मध्ये. ज्या हीट ट्रान्सफर मुळे सिस्टीम मध्ये दोन बदल होतील. इंटरनल एनर्जी म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज होईल आणि सिस्टीम कडून वर्क डन होईल. आता जसं आयसोथर्मल प्रोसेस मध्ये तुम्ही 5 to 6 पॉइंट्स काही रिमेंबर जे करणार होता, पटकन तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आयसोथर्मल प्रोसेस म्हटल्यानंतर, तसे इथं देखील काही पॉइंट्स आपल्याला रिमेंबर करावे लागतील. सो रिमेंबरचे जे पॉइंट्स आहेत ना, ऑलवेज रिमेंबर फॉर आयसोबारिक प्रोसेस मध्ये जे पहिला पॉइंट आहे, सी हिअर, ऑलवेज रिमेंबर फॉर आयसोबारिक प्रोसेस. आपल्याला सर्वांना माहिती आहे आयसोबारिक प्रोसेस ही कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस आहे, त्यामुळे चेंज इन प्रेशर किती असणार इथं? 0. म्हणजे चेंज इन प्रेशरची व्हॅल्यू फक्त इथं 0 असणार, पण इथं चेंज इन इंटरनल एनर्जी, चेंज इन टेम्परेचर किंवा वर्क किंवा हीट 0 असणार नाही. या सिस्टीम मध्ये किंवा या प्रोसेस मध्ये, आयसोबारिक प्रोसेस मध्ये टेम्परेचर चेंजेस, दॅट्स वाय चेंज इन टेम्परेचर नॉट इक्वल टू 0, नॉन 0 असणार आहे. तो तुमचा सेकंड पॉइंट असणार आहे रिमेंबरचा. टेम्परेचर ऑफ सिस्टीम चेंजेस, दॅट इज चेंज इन टेम्परेचर नॉट इक्वल टू 0, नॉन 0. त्यानंतर आणखी तिसरा पॉइंट कोणता पहा, जी पण हीट तुम्ही सप्लाय करणार आहे, जी पण हीट एक्सचेंज होणार आहे सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये, ती हीट दोन पार्ट मध्ये यूज होईल. इंटरनल एनर्जीला काही हीट वापरली जाईल आणि रिमेनिंग हीट वर्क डन ला यूज केली जाईल. दॅट्स वाय थर्ड पॉइंट मध्ये Q इक्वल टू डेल्टा U प्लस W, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक दिलेला आहे. म्हणजे जी हीट एक्सचेंज होणार आहे, एनर्जी म्हणजेच हीट,
energy exchanged is used to do work. See here, work, and also to change the internal energy, that is to increase its temperature. हा तिसरा पॉइंट तुम्हाला आठवून लक्षात ठेवावा लागेल. आणि चौथा जो पॉइंट आहे, इथं जे वर्क डन होते, इथं जे वर्क डन होत आहे, इंटरनल एनर्जी इंक्रीज काय होत आहे, टेम्परेचर इंक्रीज होत आहे. आता वर्क डन काय होत आहे, व्हॉल्यूम इंक्रीज होते, व्हॉल्यूम चेंज होते. आणि ते वर्क डन चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, W इक्वल टू P इंटू डेल्टा. दिस वर्क डन इज ड्यू टू चेंज इन व्हॉल्यूम. फोर्थ पॉइंट पहा, वर्क डन W that is equal to P delta V. हे वर्क डन कशामुळं, व्हॉल्यूम चेंजेस when work is done. म्हणजे इथलं वर्क डन कशामुळे होतं, व्हॉल्यूम चेंज झाल्यामुळे होतं. सो इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड द थर्ड थर्मोडायनेमिक प्रोसेस. एकूण 7 थर्मोडायनेमिक प्रोसेस आहेत, त्यातील आपण थर्ड थर्मोडायनेमिक प्रोसेस या लेक्चरला कंप्लीट केली आहे. विथ दिस वी आर एंडिंग दिस लेक्चर. थँक्यू फ्रेंड्स.